ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ में मनसे और भाजपा पदाधिकारियों के बीच जोरदार मारपीट होने की घटना सामने आई है। मनसे के शहराध्यक्ष शैलेश शिर्के और मनसे पदाधिकारियों पर भाजपा पदाधिकारियों के साथ बुरी तरह मारपीट करने का आरोप है। मिली जानकारी के मुताबिक सोमवार रात एक व्यावसायिक गाले के कब्जे को लेकर ये विवाद शुरू हुआ था। इसके बाद विवाद ने मारपीट का रूप ले लिया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रण में किया। हालांकि दोबारा शिवाजीनगर पुलिस थाने के बाहर भाजपा पदाधिकारियों द्वारा मनसे के शहराध्यक्ष शैलेश शिर्के के साथ मारपीट करने और उनकी 4 पहिया गाड़ी में तोड़फोड़ करने का आरोप है। इस मामले में शिवाजीनगर पुलिस थाने में शैलेश शिर्के के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। वहीं दूसरी ओर शिर्के के साथ पुलिस थाने के बाहर मारपीट किए जाने का आरोप होने के बावजूद इस मामले में भाजपा पदाधिकारियों के खिलाफ अभी तक कोई मामला दर्ज नहीं किए जाने की जानकारी सामने आई है। आमची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवरती 3 वर्षापासून ना कोर्टामध्ये केस चालू होती। त्या केसचा निकाल आता 29 जुलैला लागला, तो आमच्या बाजूने लागला। कोर्टाने असा आदेश दिला की जी प्रॉपर्टी आहे त्यावरती तुम्ही ताबा घेऊ शकता, ताबा घ्या। आणि जी समोरची व्यक्ती आहे लक्ष्मीनारायण चव्हाण यांना तिथं हस्तक्षेप करण्याची गरज नाहीये किंवा ते पण तिथं येऊ शकत नाही की त्यांचे इतर कोणी व्यक्ती असेल ते पण तिथं येऊन तुम्हाला त्या प्रॉपर्टीवरनं बाजूला करू शकत नाही असं आम्हाला सांगितलं। ही प्रॉपर्टी माझी चुलत सासू म्हणजे माझ्या मिस्टरांची चुलती रेखा संजय जाधव यांनी लक्ष्मीनारायण चव्हाण यांना विकलेली होती। त्या वादावरनं केस चालू होती कोर्टामध्ये, तो निकाल लागलेला। आम्हाला आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर पण होती, तर आम्ही 15 दिवस वाट बघितली की समोरची व्यक्ती ती प्रॉपर्टी कधी खाली करते आणि आम्ही ताबा घेतो, पण त्या व्यक्तीने काय तो प्रॉपर्टी खाली केली नाही। शेवटी आम्हीच हे जी प्रॉपर्टी आहे तिथं गाळा बांधण्यात आलेला आहे। मग त्या गाळ्याचे सेटर आम्ही डाऊन करून आम्ही आमचे स्वतःचे कुलूप लावले। तुम्ही ताबा घेण्यापूर्वी काही पोलीस प्रोटेक्शन वगैरे काय मागणी केली? मागितलेलं पोलीस प्रोटेक्शन पण आम्ही इथं पोलिसांना पण आमचं जे कोर्टाकडनं ऑर्डर आलेली आहे ते त्यांना आम्ही सबमिट केलेली, तर ते आम्हाला तारखांवरती तारखा देत राहिले आणि नंतर कॉल करून सांगतात की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर दिलं त्यांनी। मग त्याच्यामुळे आम्ही आमची स्वतःचीच हालचाल चालू केली आणि त्या गाळ्याला शटर डाऊन करून आम्ही आमचे कुलूप लावले। तर जे समोरची व्यक्ती लक्ष्मीनारायण चव्हाण हे आले तेव्हा आम्हाला बोलतात की तुम्ही सेटर लॉक का लावलेलं आहे, तर आम्ही बोललो की आमच्याकडे ऑर्डर आहे, तर आम्ही आमची प्रॉपर्टीवरती आम्ही आमचा ताबा घेतलाय, तर तुम्ही काही करू शकत नाही। तर त्यांनी आम्हाला पोलीस चौकीला आणलं। तर तिकडे माझ्या घरी काही अनोळखी व्यक्ती 5-6 लेडीज येऊन बसल्या, तर आम्ही तिकडे गेलो तर ज्या लेडीज काही आलेल्या होत्या तर त्यांनी ते कुलूप तोडण्यासाठी खूप प्रयत्न केले, आम्हाला साईडला करण्यासाठी असं सांगितलं। आमचा ताबा, आमचा हक्क आहे तिथे, आमचं भाजपाचं ऑफिस आहे, आमचं कार्यालय असं आम्हाला सांगितलं, पण आम्ही बोललो की नाही, ही प्रॉपर्टी आता आमच्या ताब्यात आहे, आम्ही इथं कोणाला हस्तक्षेप करू शकत नाही। तर ते जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत होते। तर त्यांनी जे लावलेले आम्ही ताळे होते ते कटर मशीनने कट करून जबरदस्ती शटर वरती करून जबरदस्ती त्या लेडीज आतमध्ये जाऊन कंपल्सरी बसल्या। त्याच्यामध्ये तृतीयपंथी होते, लेडीज होत्या, भाजपाचे कार्यकर्ता होत्या का काय माहिती नाही मला, त्या सगळ्या जबरदस्ती जाऊन तिथे बसल्या। आम्ही त्यांना बोलतोय की निघा बाहेर, तरी पण निघत नाही। मी 112 नंबरवरती कॉल केला, त्यांना सांगितलं सर अशी इथं हकीकत आहे, माझ्या प्रॉपर्टीवरती कोणी लेडीज अनोळखी येऊन कब्जा करतायत आणि मला पण तिथं आतमध्ये जाऊ देत नाहीये, तर मला प्रोटेक्शनची गरज आहे। तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधून काही पोलीस तिथे आले, त्यांनी चौकशी केली,
तर त्या लेडीज तरी पण निघायला तयार नव्हत्या. तर मी शटर डाऊन करून त्यांना परत आतमध्ये बंद केलं. परत मी 112 नंबरला कॉल करून परत मी कंप्लेंट केली त्या लेडीज बद्दल. सर पोलीस मग शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधून पोलीस तिथे आले. त्यांनी चौकशी केली काय झालं. त्यांनी सांगितलं जबरदस्ती या लेडीज आतमध्ये घुसल्या, त्या बाहेर निघायला मागत नाहीत आणि त्यांनी स्वतःहून आतमधून स्वतःला लॉक करून घेतला. आतमध्ये एक काचेचा दरवाजा आहे तिथं. आम्ही मग पोलिसांनी सांगितलं की कोण लेडीज आहेत आम्हाला त्या बघू द्या, आम्ही चौकशी वगैरे करतो. पोलिसांनी शटर डाऊन करून त्या लेडीजला चौकशी वगैरे केली, पोलीस स्टेशनला घेऊन आले. आणि त्याच दरम्यान मध्ये तिथून शैलेश शिर्के हे जात होते, तर त्यांनी चौकशीसाठी तिथे थांबले की काय झालंय करून. त्यांना आम्ही सविस्तर माहिती सांगितली. मग ते आमचे आमच्या इथले ते सोशल वर्कर आणि शहराचे प्रमुख आहेत. मग ते हस्तक्षेप झाले या कारणामध्ये की गरिबांचं घरावरती कब्जा होता, तर यांना न्याय मिळायला पाहिजे, त्यासाठी हे तिथं आमच्यामध्ये सामील झाले. आणि त्यांच्यावरती खोटे आरोप करण्यात आले की त्यांनी शिवीगाळ केली का लेडीजला दामून ठेवले. तर त्यांनी लेडीजला वगैरे दामून ठेवलेला नाहीये, ते दामून ठेवलं आम्हीच, कारण की ते जबरदस्ती घुसलेले आहेत. त्यांना कोणी दामून ठेवलेलं नाही. आणि पोलीस चौकीला आल्यावरती त्यांना पण लेडीजला इथं ठेवलेलं होतं. नंतर त्या लेडीजचं काय केलं काय नाही ते आम्हाला अजून काही माहिती नाही ना. आमची कंप्लेंट पण अजून परत लिहून घेतलेली नाहीये पोलीस चौकीत. तुम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी करून देखील पोलीस प्रोटेक्शन मिळालं नाही, त्यामुळे हा वाद निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं? हो, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन सरळ ते बोलले की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन नाही मिळू शकत आहे, तुम्हाला गरज नाहीये करून. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता आमची मागणी काय आहे की आमचं घर जे आहे ते आमच्या ताब्यात द्यावं. तिथून ते लक्ष्मीनारायण चव्हाण आणि रेखा संजय जाधव आहे आणि त्यांचे कोणी इतर व्यक्ती कोण येते त्यांनी तिथं हस्तक्षेप करू नये, तिथं पाय ठेवू पण नाही. जी प्रॉपर्टी आहे आम्हाला भेटलेली ती आमच्या मालकीची आहे, तिथं कोणी येऊ नये. आणि जे शैलेश शिर्के आहेत त्यांचा काही याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, काय सांगा? त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालाय तो खोटा आहे. त्यांनी कुठल्या लेडीजला अटक कुठल्या खोलीत बांधून ठेवलेलं नाहीये किंवा दामून ठेवलेलं नाहीये. त्या लेडीज स्वतःहून जाऊन तिथे बसलेल्या आहेत, जबरदस्तीने जाऊन बसलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी? पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जे खरं आहे त्याला न्याय द्या. ज्यांची जी इस्टेट आहे ती त्यांच्या हवाली करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भाने गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये कोणताही पक्षीय वाद नाहीये. ते संबंधित पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु वैयक्तिक वादातून झालेला हा प्रकार समोर येत आहे. यामधील फिर्यादी जे आहेत ते फिर्यादींनी अंबरनाथ ईस्ट येथे गाळा खरेदी केला होता. त्या गाळ्यावरून संबंधित नातेवाईकांचे वाद सुरू होते. कोर्टातही ही केस असल्याचं कळत आहे. आणि या गाळ्याच्या खाली करण्याच्या कारणावरून यातील फिर्यादीला कायम सांगितलं जात होतं आणि काल रात्रीही हा गाळा खाली करण्यावरून हा वाद झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि यामध्ये इतर 7 ते 8 लोक आणि मूळ आरोपी जो आहे तो तिथे शिर्के गेल्यानंतर हा एकमेकांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात होऊन हा प्रकार घडल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये आपण प्रॉबेबल जे सेक्शन्स होते त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी श्री चव्हाण यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा तपास जो आहे तो ACP अंबरनाथ श्री शैलेश काळे करत आहेत. आणि यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का आणि विस्तृतपणे तपास केल्यानंतर आणखी आम्हाला सांगता येईल. यामध्ये काही परस्पर गुन्हे दाखल होणार आहेत? या संदर्भाने आमचं फुटेज चेकिंग आणि नक्की कल्प्रिट कोण आहेत या दृष्टीने तपास सुरू आहे. तरी सध्या तरी आम्हाला निश्चित यात जे पुरावा येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. सर, ज्या मालमत्तेबद्दल वाद निर्माण झालाय त्याबद्दल काही कोर्टाचे आदेश होते, मात्र पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही असा आरोप आहे त्यामध्ये. यामध्ये जे ऑर्डर होती त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट प्रोटेक्शन संदर्भाने कुठलाही आदेश नव्हता आणि त्याचा स्पष्ट आदेश जर आम्हाला मिळाला असता तर
कायदेशीररित्या पुढील कारवाई आम्ही केली असती. तरी पुन्हा एकदा मान्य कोर्टांना विचारून यामध्ये सेपरेट काय आदेश आहेत का याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येईल. रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।